आपण बघितलं या चिमुकलीचा बोट तुटला आणि या बोट तुटलेल्या चिमुकलीची ESI हॉस्पिटलकडून हेळसांड करण्यात आली आहे. होय, नुकताच हा प्रकार नाशिकमधून समोर आलाय. नाशिकच्या सातपूर येथे कामगारांच्या हक्काचं ESI रुग्णालय आहे. सातपूरमधील एका कामगाराच्या छोट्या चिमुकलीचं बोट तुटलं. त्या कामगाराने या हक्काच्या रुग्णालयात तिला दाखल केलं. मात्र ESI रुग्णालयाने प्लास्टिक सर्जरी करता त्यांना खासगी रुग्णालय म्हणजे शहा हॉस्पिटल यांच्याकडे पाठवलं. या रुग्णालयाने उपचाराकरता 20,000 रुपयांची मागणी केली आणि मुलीचा इलाज तात्काळात राहिला. या घटनेमुळे चिमुकलीला तब्बल 12 तास त्रास सहन करावा लागलाय. हे सर्व झाल्यानंतर गुरुवारी त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. या अन्यायामुळे संतापलेला राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे सदस्य कैलास मोरे यांनी ESI हॉस्पिटलच्या डॉक्टरांना जाब विचारला. सेंट्रलचा आहे आणि वास्तविक सेंट्रलचा इथे काही संबंध नाही. खरं तर हे सगळं जे मेडिकल उपचार आहेत हे त्या हॉस्पिटलने दिलं पाहिजे, परंतु ते लोक अक्षम आहेत. त्यांच्याकडनं त्यांच्या खुर्च्यांचा जो अधिकार आहे तो सांभाळला जात नाही, त्यांच्यात ती ताकद नाही आहे आणि त्यामुळे एक नव्हे तर हजारो कामगारांना हा प्रश्न येतो आहे. आधार लिंकच्या नावाने असो किंवा त्यांचे बिल जे आहेत त्या हॉस्पिटलचं म्हणणं असं की आम्हाला बिल भेटत नाही आणि हे कामसुद्धा हे लोक करत नाही, त्यांचं बिल पण देत नाही. त्याच्यामुळे त्यांना आधार लिंकवर अडवणूक करतात, प्रत्येक गोष्टीला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे मात्र असा कुठलाही प्रकार घडलेला नाही असं शहा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पुनीत शहा यांनी सांगितलंय. या चौकशीविषयी वैद्यकीय अधिकारी सरोज जवादे यांनी कागदोपत्री चौकशी करणार अशी माहिती दिली. सर्जरी जे टायअप आहे शहा हॉस्पिटल यांनी न घेतल्याबद्दल मी त्याच्याबद्दल हे करते की मला थोडं वाईट वाटते की त्यांनी चुकीचं केलं जे काही पैशाची मागणी केली. ॲक्च्युली टायअपनी पेशंटला घ्यायला पाहिजे, ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आणि हे टायअप कॉर्पोरेशननी इसिकनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पत्रव्यवहार करून आपण योग्य ते मार्गदर्शन घ्यावे त्यांच्याकडून. कामगारांच्या आरोग्यासाठी उद्योजक वर्षाला 156 कोटी अदा करतात, तरी या रुग्णालयात कोणतीही सुविधा मिळत नसल्याने कामगार वर्ग नाराज आहे. नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.